या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं 1757मध्ये प्लासीची लढाई जिंकल्यानंतर बंगालचं जे काही राज्य होतं ते इंग्रजांच्या आधिपत्याखाली आलं होतं. तसेच इंग्रजांनी मीर जाफर याला बंगालचे नवाबपद मिळवण्यासाठी मदत केल्यामुळे बंगालचा नवाब हा इंग्रजांच्या आता हाताखाली आला होता. त्याला इंग्रजांच्या मर्जीप्रमाणे काम करावं लागत होते. कालांतराने इंग्रजांच्या विरुद्ध जाऊन काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे इंग्रजांनी त्याला पदावरून काढून टाकून त्याचा जावई मीर कासिम याला बंगालच्या नवाबपदावर बसवले होते. मीर कासिम हा मीर जाफर याच्यापेक्षाही कर्तबगार निघाल्यामुळे त्याने इंग्रजांचा विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे इंग्रजांनी मीर कासिमला काढून परत त्या जागी मीर जाफर याला पदावर बसवले. याचा बदला घेण्यासाठी मीर कासिम हा अयोध्याचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांना घेऊन इंग्रजांवर चाल करण्यासाठी आला. मीर कासिम, शाह आलम आणि शुजा उद्दौला विरुद्ध इंग्रज यांचे युद्ध 1764 या रोजी बक्सार या ठिकाणी झाले. ही एक निर्णायक लढाई होती. या लढाईनंतर ब्रिटिशांचा ताबा हा बंगालसोबतच अयोध्या या प्रदेशावर सुद्धा झाला. या युद्धामध्ये शुजा उद्दौला हा रोहिल्यांच्या देशात आश्रयाला गेला. मुघल सम्राट शाह आलम द्वितीय हे इंग्रजांच्या आश्रयाला आले, तर मीर कासिम हा अलाहाबादला पळून गेला. 1757च्या प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजांच्या भारतीय सत्तेचा पायावर ओलावा गेला, तर 1764च्या बक्सारच्या युद्धामुळे तो पाया भक्कम झाला असे म्हणता येईल. यानंतर आता आपण इतिहासातील सर्व महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत. त्यापैकी पहिली महत्त्वाची घटना म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. या ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई व मद्रास या ठिकाणचे गव्हर्नर हे त्याच्या आधिपत्याखाली आले. कंपनी सरकारच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या सरकारने केलेला हा पहिला कायदा होता. यानंतर 1784मध्ये पिट्स इंडिया ॲक्ट हा कायदा करण्यात आला. या ॲक्टनुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली होती. बोर्ड ऑफ कंट्रोल हे कंपनीच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते. 1793 पासून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी जी सनद देण्यात आली होती त्या सनदीचा कार्यकाळ दर 20 वर्षांनी वाढवला जावा असे ठरवण्यात आले होते. त्यानुसार 1793चा चार्टर ॲक्ट, त्यालाच आपण सनदी कायदा म्हणतो, त्यानंतर 1813चा सनदी कायदा, त्यानंतर 1833चा सनदी कायदा आणि 1853चा सनदी कायदा यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार चालू होता. आणि 1857च्या युद्धानंतर कंपनीचे सरकार हे बरखास्त करण्यात आले आणि त्यानंतर इंग्लंडच्या संसदेकडून भारताचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात करण्यात आली. म्हणजेच इसवी सन 1600मध्ये स्थापन झालेली ईस्ट इंडिया कंपनी, त्या कंपनीने इसवी सन 1757मध्ये प्लासीच्या लढाईनंतर आपल्या साम्राज्याचा पाया रोवला आणि 1757 पासून 1857पर्यंत 100 वर्ष भारतावर फक्त एकट्या ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. जरी ईस्ट इंडिया कंपनीवर इंग्लंडच्या सरकारचे नियंत्रण असले तरीसुद्धा या 100 वर्षामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने प्रचंड प्रमाणात भारताची आर्थिक लूट केल्यामुळे 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली. 1757 ते 1857 या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात जो राज्यकारभार केला त्यामध्ये त्याने अनेक सुधारणाही घडवून आणल्या. तसेच त्यांची जमीन महसूल पद्धत कशी होती, या काळामध्ये जे काय आपण कायदे झाले त्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार चालत होता. त्याचबरोबर या कालखंडामध्ये भारतात अनेक समाज सुधारणा चळवळीही सुरू झाल्या. त्यामध्ये राजाराम मोहन रॉय यांची ब्राह्मो समाज हे आघाडीवर होते. तसेच ब्रिटिशांनी केलेली भारताची आर्थिक लूट, भारतातील उद्योगधंद्याला तसेच शेती व्यवसायाला ब्रिटिशांच्या धोरणांमुळे जे काही नुकसान झाले
तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. तर 1857ला सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे कंपनी सरकारविरोधात केलेले शिपायांचे बंड. या शिपायाच्या बंडाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857चे स्वातंत्र्य समर असे नाव दिलेले आहे, कारण ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या विरोधात भारतीय लोकांनी केलेला हा सर्वात मोठा आणि देशव्यापी बंड होता. यानंतर इंग्लंडच्या राणीने कंपनीचे सरकार बरखास्त करून त्या जागी इंग्लंडच्या संसदेचे राज्य अस्तित्वात आले. 1 नोव्हेंबर 1958 या रोजी राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनी सरकारचे राज्य बरखास्त करण्यात येऊन त्यानंतर यापुढे भारतावरील सर्व राज्यकारभार इंग्लंडच्या राणीच्या मार्फत पाहिला जाईल असे घोषित करण्यात आले. 1857 नंतर अनेक क्रांतिकारी चळवळींना सुरुवात झाली. त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके हे पहिले सशस्त्र क्रांतिकारक मानले जातात. इंग्रजांच्या धोरणावर नाखुश होऊन भारतात अनेक ठिकाणी क्रांतिकार्यास सुरुवात झाली होती. भारतीयांच्या मनातील हा असंतोष वाढत जाऊन त्याला रुद्ररूप येऊ नये यासाठी इंग्रज निवृत्त अधिकारी ॲलन ह्यूम यांनी पुढाकार घेऊन काँग्रेसची स्थापना केली. 28 डिसेंबर 1885 या रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्यालाच राष्ट्रसभा असे म्हणले जाते. भारतातील सर्व जनतेची मागणी सरकारपुढे मांडण्यासाठी ॲलन ह्यूम यांनी एक देशव्यापी चळवळ असली पाहिजे या विचाराने राष्ट्रीय सभेची स्थापना केली. याच राष्ट्रीय सभेचे 3 कालखंड पडतात. 1885 ते 1905 हा कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. 1905 ते 1920 हा कालखंड जहाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 1920 ते 1947 भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा कार्यकाळ हा गांधीजींचे युग म्हणून ओळखला जातो. 1885 ते 1905 हा मवाळांचा कालखंड होता. त्यामध्ये आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी इंग्रजांसमोर आपल्या मागण्या विनंत्या करून त्यांच्याकडून मान्य करून घेणे हेच मवाळांचे धोरण होते. इंग्रजांचे राज्य हे आपल्या हितासाठीच आहे आणि त्याच्यातूनच आपला विकास होणार आहे असा मवाळांचा समज होता. इंग्रजांना मागण्या करून किंवा विनंत्या करून जे काही आपल्याला मिळेल ते मिळवून घेणे व सामाजिक विकास घडवून आणणे हा मवाळांचा उद्देश होता. त्यानंतर 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी घडवून आणली. त्यामुळे राष्ट्रीय सभेतील अनेक नेत्यांचा इंग्रजांवरील विश्वास उडून गेला आणि ते जहाळांच्या विचाराकडे वळू लागले. बंगालच्या फाळणीमुळे बंगालमध्ये वंगभंग आंदोलनास सुरुवात झाली होती. या आंदोलनामुळे संपूर्ण देशभर राष्ट्रभक्तीची लाट सुरू झाली होती. यानंतर 1907 मध्ये राष्ट्रीय सभेतील मवाळ व जहाळ यांच्यामध्ये फूट पडली. 1907चे अधिवेशन हे सुरतला झाले होते. त्यामुळे 1907चे हे सुरतचे अधिवेशन मवाळ आणि जहाळ यांच्यातील फूट यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर 1911 मध्ये 1905ला जी बंगालची फाळणी केली होती ती फाळणी रद्द करण्यात आली. ब्रिटिश राजा 5वा जॉर्ज याने ही बंगालची फाळणी रद्द केली. त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड हार्डिंग्स. त्यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली. होम रूल लीगच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांकडे स्वराज्याची मागणी केली. त्याचप्रमाणे मद्रास येथील अडायर येथून ॲनी बेझंट यांनी सुद्धा होम रूल लीग सुरू केली होती. यानंतर घडलेली इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना 13 एप्रिल 1919 जालियनवाला बाग हत्याकांड. 1919 मध्ये रावलेट ॲक्ट या कायद्याविरोधात निदर्शने करण्यासाठी जालियनवाला बाग येथे जमलेल्या जमावावर जनरल डायर याने गोळीबार केला होता आणि त्यानंतर 1 ऑगस्ट 1920 या दिवशी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. यातूनच जहाळ कालखंडाचा शेवट होऊन गांधीयुगास सुरुवात झाली. इसवी सन 1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली होती. असहकार या चळवळीचा अर्थ होता की सरकारला सहकार्य न करणे, म्हणजेच इंग्रजांनी दिलेल्या नोकऱ्या इंग्रजी
शाळेतील शिक्षक, न्यायिक पद हे सर्व सोडून देऊन सरकारला सहकार्य न करणे आणि राष्ट्रीय शिक्षण आणि देशी मालाचे उत्पादन यावर भर देणे. असहकार चळवळीचा प्रमुख उद्देश होता की सरकारवर बहिष्कार आणि राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार करणे. 5 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा येथे घडलेल्या एका हिंसक कृतीमुळे गांधीजींनी असहकार चळवळ बंद केली. चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1923 मधील स्वराज्य पक्षाची स्थापना याचा उद्देश होता की राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारमध्ये प्रवेश करून सरकारच्या चुकीच्या धोरणांना अडवणूक करणे. यानंतर 1927 मध्ये भारतात सायमन कमिशनचे आगमन झाले. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हा कायदा अस्तित्वात आला होता. या कायद्याचे परीक्षण करण्यासाठी आणि पुन्हा नवी राज्यघटना तयार करण्यासाठी सायमन कमिशन भारतात आले होते. सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते व त्यातील एकही सदस्य हा भारतीय नव्हता. त्यामुळे सायमन कमिशनला भारतात प्रचंड विरोध झाला. भारतीयांची राज्यघटना ठरवण्यासाठी जी समिती आहे त्यात भारताचा एकही सदस्य नसणे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांसाठी अपमानास्पद होते. त्यामुळे त्यांनी या सायमन कमिशनला विरोध केला. भारतीयांनी सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी हिंदी नेत्यांना असे आवाहन केले होते की त्यांनी एकमताने घटनेचा मसुदा तयार करून सरकारला सादर करावा व त्यानुसार सरकार पुढचे पाऊल उचलेल. यानुसार 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी एक रिपोर्ट मांडला. त्यालाच आपण म्हणतो 1928चा नेहरू रिपोर्ट. या नेहरू रिपोर्टच्या विरोधात बॅरिस्टर जिना यांनी 14 सूत्रीय एक योजना मांडली. त्यालाच आपण जिनाच्या 14 मागण्या असे म्हणतो. या मागण्याही राष्ट्रीय सभेने अस्वीकार केला. त्यामुळे हा निर्णय येथेच थांबला आणि यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यानंतर 1930 मध्ये गांधीजींनी कायदेभंग चळवळीस सुरुवात केली. साबरमती ते दांडी इथपर्यंत पायी यात्रा काढून मिठाचा कायदा गांधीजींनी मोडला आणि कायदेभंग चळवळीस सुरुवात झाली. 1931 मध्ये गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये एक करार झाला. त्यालाच गांधी आयर्विन करार किंवा दिल्ली करार असे म्हणले जाते. यानुसार गांधीजींनी गोलमेज परिषदेत सहभाग घ्यावा आणि कायदेभंग चळवळ बंद करावी असे ठरवण्यात आले होते. 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद भरवण्यात आली होती. त्या परिषदेमध्ये काँग्रेस सोडून इतर सर्व महत्त्वाचे नेते आले होते. त्यामुळे पहिली गोलमेज परिषद ही असफल ठरली. यामुळे गांधी आयर्विन करारानुसार 1931 मध्ये गांधीजी यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेतला. या परिषदेमध्ये जातीय मतदारसंघाची मागणी सर्व समुदायांनी उचलून धरल्यामुळे गांधीजींनी या सभेचा त्याग केला व ते भारतात निघून आले. 1932ची दुसरी गोलमेज परिषदही अशाच प्रकारे भरली व त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या एकाही नेत्याचा सहभाग नव्हता. गोलमेज परिषदा संपल्यानंतर रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय मतदारसंघाच्या आधारावर जाती निवाडा घोषित केला. 1909च्या मॉर्लेमेंटो कायद्यानुसार मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. तर 1932च्या जाती निवाड्यानुसार रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी मुस्लिम, शीख, युरोपीय व हरिजनांसाठी 17 स्वतंत्र मतदारसंघाची रचना केली होती. 1932च्या जाती निवाड्यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे 1935 मध्ये एक कायदा करण्यात आला होता. त्या कायद्यानुसार प्रांतीय सरकारांना पूर्णपणे स्वायत्तता देण्यात आली होती. म्हणजेच प्रांतांना स्वातंत्र्य देण्यात आले होते. परंतु गव्हर्नर जनरलचा त्यांच्यावरील अधिकार हा कायम होता. प्रांतीय सरकारने घेतलेला एखादा निर्णय ते केव्हाही बरखास्त करू शकत होते. या 1935च्या कायद्यानुसार राष्ट्रीय काँग्रेसने निवडणुकीमध्ये सहभाग घेतला आणि 11 प्रांतांपैकी 8 प्रांतांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. परंतु हे सरकार जास्त काळ टिकले नाही. 1939 मध्ये जेव्हा दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व प्रांतीय सरकारांनी
राजीनामे देऊन टाकले. त्याचे कारण असे की दुसऱ्या महायुद्धास जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस जर्मनीच्या विरुद्ध इंग्लंडने सहभाग घेतला आणि इंग्लंडसोबतच भारतानेही युद्धामध्ये सहभाग घेतला असे व्हाईसरॉय लॉर्ड लिथगो यांनी घोषित केले. भारताला युद्धामध्ये सहभागी करण्यापूर्वी लॉर्ड लिथगो यांनी साधी चर्चासुद्धा केली नाही. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी याला विरोध म्हणून आपापल्या सरकारचे राजीनामे देऊन टाकले. यानंतर 1940मध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे यावर्षी गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहास सुरुवात केली. त्यानुसार विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले. वैयक्तिक सत्याग्रहानंतर 1942मध्ये चले जाओ चळवळीस सुरुवात झाली. 8 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींनी चले जाओ चळवळ सुरुवात करण्याची घोषणा केली आणि 9 ऑगस्ट या रोजी सर्व प्रमुख राष्ट्रीय नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे ही चळवळ नेतृत्वहीन बनली आणि या चळवळीने हिंसक स्वरूप प्राप्त केले. कोणतेही नेतृत्व नसल्यामुळे लोकांनी जमेल तसे सत्याग्रह केला. टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे वाहतूक ठप्प व्हावी म्हणून रूळ उकडून टाकणे, सरकारी खजिन्याची लूट करणे या सर्व कारणांमुळे ब्रिटिशांनी चले जाओ चळवळीचा निकाल लावण्यासाठी अनेक ठिकाणी गोळीबार, लाठी हल्ले करून ही चळवळ दडपून टाकली. दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळावे यासाठी इंग्लंडने 1942मध्ये क्रिप्स मिशन भारतात पाठवले. क्रिप्स मिशनच्या शिफारसी भारतीय नेत्यांनी अमान्य केल्यामुळे ही योजना फोल ठरली व भारतातील पेचप्रसंग सोडवण्यासाठी ब्रिटिशांनी 1945मध्ये वेव्हले योजना आणली होती. काही कारणांमुळे ही योजनासुद्धा भारतीय नेत्यांनी व मुस्लिम लीगने अमान्य केली. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य लवकरात लवकर देण्यासाठी ब्रिटिशांनी त्रिमंत्री शिष्टमंडळ भारतात पाठवले. यामध्ये सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर या 3 मंत्र्यांचा समावेश होता. मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस यांनी ही योजना स्वीकारली. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याची योजना म्हणजेच लॉर्ड माउंटबॅटन योजना 1947मध्ये मांडण्यात आली. त्यानुसार भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण होऊन भारत स्वतंत्र झाला. तर या व्हिडिओमध्ये आपण 1757 ते 1947पर्यंतचा इतिहास सारांश रूपाने पाहिला. यामध्ये बघितलेले सर्व मुद्दे हे इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक मुद्द्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्यांची सविस्तर चर्चा त्यामध्ये केली जाईल.